आणि आता न्यूज टॉप 9 या आपल्या बुलेटिनकडे आपण वळूयात। सुरुवातीला दिल्लीत घडामोडी घडतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। सरकार स्थापनेपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार। नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। राष्ट्रपती मुर्मूंनी 17वी लोकसभा भंग केली। सरकार स्थापनेपर्यंत मोदीच काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळतील। राष्ट्रपतींनी एनडीएच्या खासदारांना 7 जूनला भेटण्याची वेळ दिली। संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान भेटून राष्ट्रपतींना सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। शक्य तितक्या लवकर सरकार स्थापन करा। एनडीएच्या बैठकीत नितीश कुमारांची भाजप नेतृत्वाला विनंती। आम्ही तुमच्यासोबत आहोत, नितीश कुमारांचं आश्वासन। एनडीएतील घटक पक्षांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्या दिल्लीत बोलावलं। 7 तारखेला भाजप नेतृत्वासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल। इंडिया आघाडी विरोधात बसणार। सरकार स्थापनेचा कोणताही प्रयत्न होणार नाही। मोदींना धोरणात्मक विरोध करणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। कुणाला संपर्क करण्याबाबत अद्याप चर्चा नाही। चर्चा नसताना कुणाचं नाव का घेऊ? नितीश कुमारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। एनडीएला समर्थन करणारे अनेक जण आमच्या संपर्कात। इंडिया आघाडी किती यशस्वी झाली येत्या 6 महिन्यात कळेल। संजय राऊतांची प्रतिक्रिया।